हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार, मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. तर बघा, आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 5:15 आणि आम्ही चाललेलो आहे वॉकिंगला. आणि महत्त्वाचं म्हणजे आज 6 वाजता चौफल्यावरती पालखी पण येणार आहे ना, तर त्याच्या दर्शनासाठी जाणार आहेत आम्ही. तर मग आंघोळ वगैरे मस्त झालेली आहे आणि आता तयार झालेली आहे. पण आता मैत्रिणी येते तोपर्यंत म्हणलं चला वॉकिंग करू. तर पूनमसुद्धा माझ्यासोबत आलेली आहे. तर आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, तुम्ही कंटिन्यू करा. आता माझं तर सगळं आवरलं होतं आणि त्यानंतर मग पूनम, आम्ही रोज वॉकिंगला जात असतो ना, तर तो टाईम झालेला होता. तर मग पूनम बाहेर आली आणि आज मनीषा आणि स्वाती वहिनी पण आल्या नव्हत्या. तर मग आम्ही दोघीच होतो. तर मग पूनमला बोललं, मी सगळं आवरलं आहे माझं, तर मग लोणकरता येईपर्यंत आपण वॉकिंग करू. तर म्हटलं चला. आम्ही रोडनी ना घराजवळच असं वॉकिंग करत होतो. तर मग तुम्हाला इथं भरपूर अंधार दिसत असेल, पण एवढा काय असा अंधार नव्हता बरं का. लाईट पण असते ना, त्यामुळे एवढं काय वाटत नाही. आणि नंतर थोडंसं असं फटफटीत पण होतं. तर कसं आहे ना मैत्रिणींनो, आपल्या शरीराला व्यायामाची पण गरज आहे. तुम्ही काम करा किंवा नका करू असं काही नसतं. तर तर इथं तुम्हाला अंधार दिसत असेल, तर आपण दिवसभर जर घरातून बाहेर पडलो नाही ना, तर आपल्याला पडायलाच नाही होत. दिवसभर काही ना काही कामं घरामध्ये असतात आणि स्वतःसाठी पण आपण वेळ दिला पाहिजे. तर आम्ही सकाळचं ना सगळ्याजणी अशा मिळून चालायला येत असतो. त्यानंतर मग असं फटफटीत होईपर्यंत एक 25-30 मिनटं चाललो. त्यानंतर पूनम घरी गेली आणि त्यानंतर मग आम्ही आलो चौफुल्यावरती. लोणकरताई आल्या होत्या त्यांच्या गाडीवर. तर मग इथं आल्याच्यानंतर संत तुकाराम महाराजांची दिंडी येणार होती ना, तर त्याच्या दिंडीच्या नाश्त्यासाठी छान अशी जंगी तयारी चालू होती बघा. इथं पोलीस अकॅडमीचे मुलं-मुलीसुद्धा आलेले होते आणि मुलीसुद्धा छान असे वडे बनवू लागत होते. आणि इथं मग आम्ही हँड ग्लोव्ज घातले आणि इथं आम्ही वडे बनवू लागलो भरपूर असे. तर दिंडी यायला थोडासा आज उशीर झाला होता बरं का, कारण मागल्या वर्षी 6 वाजता आली होती. 6:30 वाजता दिंडी चौफल्यावरती आली होती. आणि इकडं बघा, ह्या ताईसुद्धा मस्त अशा वडे तळू लागत होत्या. त्या तिकडं पलीकडं सुद्धा मंगलमावशी छान अशा वडे तळत होत्या आणि एकदम मस्त अशी गर्दी जमली होती दर्शनासाठी लोकांची. तर एकदम सकाळी-सकाळी फ्रेश ताजी हवा आणि एकदम असं मस्त वाटत होतं बरं का, म्हणजे ह्या वातावरणामध्ये यायला. तर मुलं घरामध्येच होती. तर दर्शनासाठी मी आणि लोणकरताईच आलो होतं फक्त, आणि ज्यांना माहीत होतं ते, ज्यांना येत होतं ते येत होते. तर इकडं वडे तळण्याचं काम चालू होतं आणि इकडे आहे ना टेबलवरती पाव वगैरे, डिश वगैरे आणि तळलेल्या जे मिरच्या असतात ना, ते ठेवायचं काम चालू होतं. आणि इकडं मंगलमावशीसुद्धा ना छान अशा वडे तळून घेत होत्या आणि जवळजवळ आम्ही सगळे वडे बनवून घेतले. तर इकडे दादा आणि मंगलमावशी छान असे वडे तळून घेत होते राहिलेले सगळे. आता आम्ही तर बनवून घेतले होते. त्यानंतर मग इकडे छोट्या-मोठ्या अशा पालखीसुद्धा येत होत्या रथाच्या पुढं. आणि त्यानंतर मग इकडं मसाला दूधसुद्धा छान असं तयार झालेलं होतं आणि आता पालखी आली होती. तर आम्ही दर्शनासाठी इथं आलो. तर पालखी चौफल्यावरती आली होती आणि दिंडीमध्ये ना भरपूर लोकं होती बरं का. तर सगळ्यांसाठी वडे छान असे बनवले होते. त्यानंतर मग इथं पालखी उभा राहिली आणि नंतर त्याचे रथाला जे बैल असतात ते सुद्धा सोडली गेली. त्यानंतर मग उभा राहिल्याच्या नंतर आम्ही पण छान असं दर्शन घेतलं. इथं तुम्ही पाहू शकता, दर्शनासाठी भरपूर गर्दी होती आणि बरेच भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. तर सगळ्यांसाठी छान असे वडे बनवले होते ना. तर दर्शन घेतल्याच्या नंतर भाविक भक्त आणि ते दिंडीमध्ये लोकं होती ना, ती नाश्त्यासाठी इकडे पाहू शकता तुम्ही, एकदम अशा रांगा लागल्या होत्या आणि नाश्ता करत होते. राहिलेले वडे हे काका आणि मावशी
तळून घेत होत्या. त्यानंतर मग आम्ही दर्शन घेतलं आणि प्रसाद घेतला आणि त्यानंतर निघालो घरी. आता घरी यायचं कारण म्हणजे आता तिथं आरतीसुद्धा होणार होती बरं का, पण आता एवढा वेळ आमच्याकडे नव्हता कारण आता मुलांना शाळा होती ना, तर मी घरचं काहीच आवरून आले नव्हते. फक्त अंघोळ वगैरे करून दर्शनासाठी आम्ही आलो होतो. त्यानंतर घरी जाऊपर्यंत आम्हाला वाजले 7. तर मग सिद्धीने ना छान अशी कणिक मळून ठेवली होती, तर पाहू शकता तुम्ही. आणि समृद्धीने शेपूची भाजी बनवायची होती ना, तर त्यासाठी तयारी केलेली होती. लसूण ठेचून ठेवला होता, डाळ भिजत घातली होती आणि इकडं शेंगदाणेसुद्धा बारीक करत होती. तर मग मला गेल्या गेल्या लगेच मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यानंतर मग त्यामध्ये तेल टाकून लसूण छान असा ठेचून घेतलेला टाकून घेतला. कारण आता मुलांना आहे ना डबा पण न्यायचा असतो आणि जेवण पण करून जायचं असतं. तर मग त्यांनी जरी असं भाजी वगैरे चिरून ठेवली नसती ना, तर माझी जास्त गोंधळल्यासारखं झालं असतं बरं का. पण मुलींनी थोडीशी हेल्प केली, त्यामुळं मग मला माझं ना एकदम पटकन असं आवरल्या गेलं. कारण त्यानंतर मग मला आहे ना स्वयंपाक झाल्याच्यानंतर समृद्धीच्या वेण्या पण घालाव्या लागतात ना, तर मग बंटीचा डबा वगैरे पण भरायचा असतो. तर एकदम असं माझं गोंधळल्यासारखं झालं नाही. त्यानंतर भाजी शिजायला टाकली आणि एका गॅसवरती भाजी शिजत ठेवली. त्यानंतर मग एका गॅसवरती अशा पटपट चपात्या बनवून घेतल्या. तर मुली असं मी कुठं बाहेर गेले ना, तर मग अशी थोडीशी कामात मदत करू लागतात बरं का. त्यानंतर मुलं शाळेत गेली आणि तर बघा सकाळची काही गडबड असते आणि मुलांचं पण शाळेत जायचं होतं, तर मग त्यांचं पण डबे वगैरे भरून दिले. समृद्धीच्या वेण्या घातल्या आणि आता मुलं शाळेत गेलेली आहेत. तर आता सकाळची भरपूर कामं असतात, तर ती कामं मला आटपायची आहेत. तर इथंच मी व्हिडिओला एंड करणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जावा मैत्रिणींनो. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.